नमस्कार. मागच्या शॉर्टमध्ये तुम्ही बघितलंच असेल पीठ कसं फर्मेंट करायचं डोस्याचं, ते मी दाखवलंच होतं. आता त्याच पिठापासून 2 पदार्थ मी बनवलेले आहेत, ते तुमच्याशी शेअर करते. बघा, हे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही मीठ टाकून आणि पाणी टाकून अशी ॲडजस्ट करायची आहे. एक अप्पे पात्र घेतलेलं आहे. हे माझं भिडाचं अप्पे पात्र आहे. तर बघा, अप्पे पात्र तापल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं थेंब थेंब तेल टाकलं होतं आणि अप्पे पात्रामध्ये हे पीठ जे आहे आपण मीठ आणि पाणी ॲडजस्ट करून टाकलेलं हे त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. असं भरल्यानंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे अप्पे पात्रावरती आणि एक 3-4 मिनिटासाठी ते शिजू द्यायचं आहे. ह्या पिठामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकूनही हे अप्पे काढू शकता. मी असे प्लेनच काढलेले आहेत. कांदा, टोमॅटो टाकूनही छान लागतात. बघा, आता हे वरतून आता एका साईडने भाजले आहेत, वरतून मी थेंब थेंब तेल सोडलेलं आहे. आता ते इझिली बघा तुम्ही फ्लिप करू शकत आहात, तर ते छानपैकी असे फ्लिप होतात आणि असे टम्मपैकी फुगलेले तुमचे अप्पे रेडी होतात. बघा, आता एका साईडने हे भाजलेले आहेत, आता मी दुसऱ्या साईडनी भाजून घेत आहेत. ह्याला जास्त तेलही लागत नाही, एकदम कमी ऑइलमध्ये हे तयार होतात. छानपैकी दोन्ही साईडने खरपूस भाजू द्यायचे आहेत. एका साईडने 3-4 मिनटं भाजल्यानंतर फ्लिप करून घेतल्यावर परत 2-3 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. बघा, तुम्ही बघू शकता कसे टम्म फुगलेले आपले हे अप्पे रेडी झालेले आहेत. आता ह्याच्यासाठी मी एक चटणी बनवलेली आहे, तर त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. बघा, असे खोबऱ्याचे तुकडे मी इकडे घेतलेले आहेत. त्यामध्ये चुटुकभर चिंच टाकली, 3 मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या, थोडं अर्धा इंच आलं, 2 पाकळ्या लसूण आणि इथे मी डाळवं घेतलेलं आहे. हे डाळवं आपण चिवड्यामध्ये वगैरेही यूज करतो. चण्याची जी डाळ असते ही सुकी आहे ती, तर ती मी घेतलेली आहे. ह्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकून पाणी टाकायचं आहे आणि बारीकसर वाटून घ्यायचं आहे. ही तुमची डोशासाठी अप्प्यासाठीची जी चटणी आहे ही रेडी झालेली आहे. त्याला मी आता एक तडका देत आहे. त्यामध्ये इथे बघा, तुम्ही बघू शकता तडक्यामध्ये राई, जिरं, मिरची, कढीपत्ता टाकलेला आहे आणि मस्तपैकी त्याची फोडणी करून घेतलेली आहे. त्या चटणीमध्ये ही अशी ओतलेली आहे. आता पुढे मी डोसा बनवत आहे. तर बघा, डोशासाठी असं हे पीठ घेतलेलं आहे. डोशाचा तवा घेतलेला आहे. त्या डोशाच्या तव्यावरती तेल लावायचं नाही, पाणी शिंपडून पहिल्यांदा तो असा सुकवून घ्यायचा. तापवलेला तवा आहे, त्यावरती असे 2 चमचे पीठ ओतून असं गोल 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 एकाच दिशेने हे काय करायचं आहे, वन साइड असं फिरवत जायचं आहे. तुमचा छान डोसा रेडी होतो. बघा, तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही इझिली असा डोसा काढू शकता. सुरुवातीला थोडं कठीण जाईल, पण नंतर इझिली जमून जातं. छान डोसा तुमचा असा रेडी होतो. वरतून तुम्हाला तेल सोडायचं आहे, थोडंसं बटरही मी टाकलेलं आहे. सर्वीकडे ते अशा प्रकारे पसरून घ्यायचं. हाय टू मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे आणि छानपैकी एकाच साईडने तो डोसा खरपूस भाजून घ्यायचा आहे. आता हा जो आहे हा मी शेजवान डोसा बनवत आहे. शेजवान डोसासाठी बघा, मी इथे पहिल्यांदा थोडासा पेरी पेरी मसाला टाकला होता, त्यानंतर अशी शेजवान चटणी टाकलेली आहे. ही चटणी तुम्हाला काय करायची आहे, चमच्याच्या साह्याने त्या डोशावरती पसरून घ्यायची आहे. बघा, आता ही मस्तपैकी एका साईडनी भाजल्यानंतर ॲटोमॅटिक तुमचा हा डोसा असा उचलला जातो. हा डोसा तुमचा आता रेडी आहे. तो मी आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता बघा, हा डोसा मस्तपैकी खरपूस असा छानपैकी भाजलेला आहे. कुरकुरीत डोसा तुमचा हा शेजवानवाला रेडी आहे, जो तुम्ही चटणी भाजीसोबत एन्जॉय करू शकता. आता पुढचा जो मी अजून एक डोसा दाखवणार आहे, तर तो आहे घी डोसा. साऊथला त्याला बेन्ने डोसाही बोललं जातं. तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, असं पातळसर मिश्रण डोशाचं पसरवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ऑइल आणि घी, 1 चमचा घी मी टाकलेला आहे. ते सर्वीकडून छानपैकी असं पसरवून घ्यायचं आहे. खरपूस डोसा काय करायचा आहे, हाय टू मीडियम फ्लेमवरती हा तुम्हाला फ्राय करून घ्यायचा आहे. बघा, डोसा भाजल्यानंतर हा डोसा तव्यावरती ॲटोमॅटिक तुमचा हा डोसा संपूर्ण उचलला जातो. काहीही त्याला करायची गरज नाही आहे, की तुम्हाला असं काही खरडून काढायची वगैरे अजिबात गरज पडत नाही. ॲटोमॅटिक तो डोसा वरचेवर उचलला जातो. हा रेडी आहे तुमचा खरपूस डोसा. ओके, सो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.